एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते महाराज. आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, त्यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत यांचं वर्तन आहे. म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे. माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे ती बॅग, बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे. चला, म्हणजे आज हे कुठंतरी सिद्ध होते की या महाराष्ट्राचा पैसा, या जनतेला जो वापरायचा पैसा असतो ते हे लोक परप्रांतीयासाठी हा खर्च करत आहेत. यांच्या शिरसाटे यांचं आजचं हे स्टेटमेंट पाहिल्यानंतर मला असं बोलावं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या चाहत्याला पण हा माझा संदेश आहे की जो आजपर्यंतचा महाराष्ट्राचा पैसा होता तो मग हा गेला कुठं, एवढ्या बॅगा भरून हा पैसा जातो कुठं? हा जातो तो गुजरातला जात असेल, इतर प्रांतात जात असेल, कारण महाराष्ट्राचं त्यांना काही घेणं देणं नाही. शिरसाटे यांचं म्हणणं आहे की माझ्या हॉटेलवरती पैशानं भरलेली बॅग होती, माझी दिसायला लागली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विमानातून उतरत असताना त्यांच्या गार्डच्या हातात पैशानं भरलेल्या बॅगा होत्या. मग त्या टायमाला इन्कम टॅक्स वाले त्या टायमाला काय नव्हते, कारण त्या लोकांना अगोदरच ही माहिती असेल की हा पैसा, हा महाराष्ट्रातला पैसा परप्रांतीयासाठी आहे. अरे जरा तरी लाज बाळगा. ज्या महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलं, इथल्या लोकांनी मोठं केलं, त्या शिवसेनेनं मोठं केलं, आज ह्या बीजेपीच्या नादाला लागून तुमचं आजपर्यंतचं जे राजकीय तुमचं जीवन होतं ह्या बीजेपीच्या नादाला लागून तुम्ही सगळं संपवून टाकलं. ह्या लोकांनी फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी तुमचा गैरवापर करून घेतला, तरीही तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब आज कळत नाहीये. पण एक अशी वेळ येईल साहेब, या महाराष्ट्रामध्ये तुमची एक सीट सोडा, तुम्ही स्वतःही निवडून येणार नाही. जे तुम्ही मतदान चोरी करून आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी, मुख्यमंत्रीपदी आज जेवढे तुम्ही बसल्यात, एक वेळ अशी येईल की तुमचा साधा एक आमदार राहणार नाही. कारण सरळ सरळ या महाराष्ट्राची लूट करत आहेत तुम्ही. मोठमोठे कारोबार तुम्ही इथले संपवत आलेत, इथलं सगळं देशप्रेम लोकांचं संपवलं, जातीभेद निर्माण करताय. आज आरक्षणासारखा मोठा मुद्दा बीजेपी उचलायला तयार नाही, शेतकऱ्याची कर्ज माफ करतो म्हणून बीजेपी करायला तयार नाही. हे फक्त स्वतःची पोळी भाजत आहेत, कारण आता बिहारचं इलेक्शन आलंय, महाराष्ट्राचा सगळा पैसा तुम्हाला बिहारला लावायचा आहे आणि महाराष्ट्राला भिकारी बनवायचा आहे. मित्रांनो, ह्या लोकांच्या नादाला लागू नका. हे फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावून यांना सत्ता कसं भोगता येईल, यांना पैसा कसं साठवता येईल, ह्यांची तिजोरी कसं भरता येईल यासाठी प्रयत्न चालाय. हिंदू, मुस्लिम, दलित, मराठा, मुस्लिम हे काही फायद्याचं नाही, हे फक्त स्वतःच्या राजकारणासाठी चालू आहे. तरी कुठंतरी आपण विचार करायला पाहिजे आणि कुठंतरी अंधभक्तांनाही कळलं पाहिजे हे स्वतःची पोळी भाजत आहे.